नमस्कार. हिंदू धर्मात चारधाम यात्रा ही जीवनातील सर्वश्रेष्ठ तीर्थयात्रेंपैकी एक मानली जाते. चारधाम फक्त मंदिर नाही तर भगवान विष्णूंच्या दिनचर्येचा भाग आहे. भगवान विष्णू रामेश्वर येथे 22 कुंडात स्नान करतात. त्यानंतर बद्रीनाथ येथे ध्यान करतात. बद्रीनाथला धरतीचं वैकुंठ मानलं जातं. जगन्नाथमध्ये भगवान भोजन करतात आणि द्वारकेला विश्राम करतात. म्हणून या द्वारकेला मोक्षाचं द्वार म्हटलं जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चारधाम यात्रा का करावी, त्यानंतर चारधाम कोणते आहेत, त्यांचे रहस्य, पौराणिक कथा, यांचा इतिहास आणि चारधाम यात्रा केल्याने काय होते ते जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चारधाम यात्रा 2 प्रकारची आहे. एक आहे मोठी चारधाम यात्रा आणि दुसरी आहे उत्तराखंडची छोटी चारधाम यात्रा. मोठ्या चारधाम यात्रेमध्ये भारताच्या उत्तरेला बद्रीनाथ, पश्चिमेला द्वारका, दक्षिणेला रामेश्वरम आणि पूर्वेला जगन्नाथपुरी. तर छोट्या चारधाम यात्रेमध्ये यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ हे तीर्थक्षेत्र येतात. बद्रीनाथ मंदिर हे मोठ्या आणि छोट्या दोन्ही चारधाम यात्रेमध्ये समाविष्ट आहे. बद्रीनाथ मंदिर हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र विष्णू मंदिरांपैकी एक आहे. समुद्र सपाटीपासून अंदाजे 10,279 फूट उंचीवर अलकनंदा नदीच्या तीरावर वसले आहे. परंपरेनुसार भगवान विष्णूंनी या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांना हिमवर्षावापासून संरक्षण मिळावे म्हणून माता लक्ष्मी यांनी बद्री वृक्षाचे म्हणजेच बोराच्या वृक्षाचे विशाल रूप धारण केले आणि त्यामुळे त्यांचे शीतलहरींपासून संरक्षण झाले. त्यामुळे या ठिकाणाला बद्रीनाथ हे नाव पडले. देवी लक्ष्मीच्या समर्पणामुळे भगवान बद्रीनाथसोबत देवी लक्ष्मीचीही या ठिकाणी पूजा केली जाते. या ठिकाणी भगवान विष्णू ध्यानाला बसल्यामुळे या धरतीला वैकुंठ मानलं जातं. म्हणतात ना, जो जाई बद्री तो न येई उदरी, म्हणजेच जो बद्रीनाथचे दर्शन घेतो त्याला मोक्ष मिळतो. गर्भगृहात भगवान विष्णूंची बद्रीनारायण म्हणून पूजा केली जाते. सुमारे 1 मीटर उंच शालिग्राम दगडातील पद्मासनास्थित मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे. मूर्तीजवळ कुबेर, नारद, उद्धव, गरुड आणि माता लक्ष्मी यांच्या सुद्धा प्रतिमा आहेत. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविक तप्तकुंड या नैसर्गिक गरम पाण्याच्या कुंडात स्नान करतात आणि त्यानंतर या मंदिरात दर्शन घेतात. या मंदिराचे दरवाजे अक्षय तृतीयेच्या दिवशी उघडले जातात, म्हणजेच एप्रिल-मे महिन्यामध्ये, आणि त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये बंद होतात. हिवाळ्यात बद्रीनारायणांची पूजा जवळ असलेल्या नरसिंह मंदिरात केली जाते. अलकनंदा नदी, नीलकंठ पर्वत आणि हिमालयाच्या सानिध्यामुळे हे स्थान अत्यंत दिव्य मानले जाते. महर्षी व्यासांनी याच ठिकाणी महाभारताची रचना केली होती. त्यानंतर द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांना समर्पित भारतातील सर्वात पवित्र मंदिर म्हणजे द्वारकाधीश द्वारका ही भगवान श्रीकृष्णांची राजधानी मानली जाते. म्हणून या मंदिराला जगत मंदिर म्हटले जाते. पुराणानुसार भगवान श्रीकृष्णांनी मथुरा सोडल्यानंतर समुद्रकिनारी द्वारका नगरी वसवली आणि तिथे अनेक वर्ष राज्य केले. श्रद्धेनुसार श्रीकृष्णांचे नातू वज्रनाभ यांनी त्यांच्या प्रीत्यर्थ हे मंदिर बांधले. सध्याचे मंदिर हे जीर्णोद्धारातून उभे आहे. या मंदिराला 5 मजले असून अंदाजे 256 फूट उंची आहे. मंदिराच्या शिखरावर रोज बदलला जाणारा विशाल ध्वज फडकवला जातो. हा ध्वज भगवान श्रीकृष्णांच्या विजयाचे आणि भक्तीचे प्रतीक मानला जातो. हा ध्वज दिवसातून 3 वेळा बदलतात. मंदिरात 52 गज ध्वज अर्पण करण्याची विशेष परंपरा आहे. गर्भगृहामध्ये भगवान श्रीकृष्णांची द्वारकाधीश या स्वरूपातील दगडातील चतुर्भुज मूर्ती विराजमान आहे. त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ ही भगवान विष्णूंची आयुधे आहेत. मंदिराच्या पायथ्याशी पवित्र गोमती घाट आहे. अनेक भाविक या ठिकाणी स्नान करून नंतर द्वारकाधीशांचे दर्शन घेतात. त्यानंतर रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम या ठिकाणी आहे. रामेश्वरम हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी आणि 4 धामपैकी एक मानले जाते. हिंदू धर्मात भगवान श्रीराम आणि भगवान शिव यांच्या भक्तीचा सुंदर संगम या मंदिरात पाहायला मिळतो.
रामायणानुसार लंकेवर विजय मिळवून रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीरामांना ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्ती मिळावी म्हणून त्यांनी या ठिकाणी भगवान शिवाची पूजा करण्याचा संकल्प केला. श्रीरामांनी भगवान हनुमानाला कैलासातून शिवलिंग आणायला सांगितले. त्यानंतर भगवान हनुमानाला यायला उशीर झाला. माता सीतेने समुद्र किनाऱ्यावरील वाळूपासून शिवलिंग तयार केले आणि भगवान श्रीरामांनी त्यांची पूजा केली. तेच हे रामलिंग किंवा रामनाथ स्वामी म्हणून प्रसिद्ध झाले. आणि त्यानंतर हनुमंताने कैलासाहून आणलेले शिवलिंगही त्याच ठिकाणी प्रतिष्ठापित करण्यात आले. त्याला विश्वलिंग म्हणतात. परंपरेनुसार प्रथम विश्वलिंगाचे आणि नंतर रामलिंगाचे दर्शन घेतले जाते. हे मंदिर भारतातील सर्वात भव्य द्रविड स्थापत्य शैलीतील मंदिरांपैकी एक आहे. मंदिरातील लांब दगडी स्तंभांचे मंडप हे जगातील सर्वात मोठे आहे. या मंदिर परिसरामध्ये 22 पवित्र तीर्थकुंडे आहेत आणि प्रत्येक तीर्थकुंडाच्या पाण्याची चव आणि त्याचे वैशिष्ट्य हे वेगवेगळे आहे. भाविक शिवदर्शनापूर्वी या पवित्र जलाने स्नान करतात. मंदिराजवळील अग्नितीर्थ हा समुद्र किनारा अत्यंत पवित्र मानला जातो. रामेश्वरम हे भारताच्या तामिळनाडू राज्यातील पम्बन बेटावर वसलेले आहे. त्यानंतर आहे जगन्नाथपुरी मंदिर. हे भगवान जगन्नाथ म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना समर्पित आहे. पुराणानुसार राजा इंद्रद्युम्न यांना भगवान विष्णूंनी दर्शन दिले आणि नीलमाधवांच्या स्वरूपात मंदिर बांधण्याची प्रेरणा दिली. पुढे भगवान विश्वकर्मा यांनी या मंदिरातील मूर्ती तयार करण्याचे काम स्वीकारले. पण त्यांनी अशी आड घातली की मंदिराची मूर्ती तयार होईपर्यंत गर्भगृहाचे दरवाजे बंद राहतील. परंतु काही काळानंतर गर्भगृहातून आवाज येणे बंद झाले आणि महाराणी गुंडीचंद यांनी या गाभाऱ्याचे दरवाजे उघडले. त्यावेळेला बघतात तर काय देवशिल्पी विश्वकर्मा हे त्या ठिकाणी नव्हते आणि मूर्त्या या अर्धवट तयार झालेल्या होत्या. या मंदिरात सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या तीनही मूर्ती लाकडी आहेत. ठराविक कालावधीनंतर या मूर्तींचे नवकवर विधीनुसार पुनर्निर्माण केले जाते. या मूर्तींमध्ये ब्रह्मपदार्थ ठेवला जातो. ब्रह्मपदार्थ हा भगवान श्रीकृष्णांचा आत्मा मानला जातो. जगन्नाथपुरी या ठिकाणची रथयात्रा सुद्धा प्रसिद्ध आहे. भगवान जगन्नाथांचा महाप्रसाद संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. विशाल स्वयंपाकघरात मातीच्या भांड्यांमध्ये प्रसाद तयार केला जातो. या प्रसादाला अत्यंत पवित्र मानले जाते. वैष्णव संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे हे तीर्थक्षेत्र आहे. मंदिराच्या शिखरावरील नीलचक्र हे अष्टधातूंपासून बनवले जाते. तसेच मंदिराच्या शिखरावरील ध्वज हा दररोज बदलला जातो. या मंदिरांमध्ये भगवान विष्णूंच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. बद्री विशाल, रामकृष्ण आणि जगन्नाथ. जेव्हा व्यक्ती आपल्या जीवनाचा मौल्यवान वेळ, पैसा, शारीरिक ऊर्जा खर्च करून दुर्गम रस्त्याने चालतो तेव्हा त्याला काय मिळतं तर गरुड पुराण आणि भगवद्गीतेनुसार जन्ममरणाच्या फेऱ्यातून आत्म्याला बाहेर निघायचे असते, म्हणजे मोक्ष मिळवायचा असतो आणि परमात्म्यात सामील व्हायचे असते. जेव्हा एक भक्त रामेश्वरमच्या 22 कुंडात स्नान करतो, द्वारकेत भगवंताच्या विशाल रूपाला अंतःकरणात धारण करतो, जगन्नाथपुरीत अहंकाराचा त्याग करतो आणि हिमालयात बद्रीनाथांचे दर्शन घेतो, म्हणजे शारीरिक तपस्या करतो, तेव्हा त्याचे जन्मोजन्मीचे संचित कर्म जळून राख होतात. ही यात्रा आत्म्याला चिकटलेला मळ काढून टाकते आणि मोक्षप्राप्ती सुलभ होते. आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग म्हणजे ही चारधाम यात्रा. चारधाम जीवनाच्या आध्यात्मिक मूल्याचे प्रतीक आहे. बद्रीनाथ धाम ज्ञान आणि तपश्चर्येचे प्रतीक आहे. द्वारका धर्म आणि कर्तव्याचे प्रतीक आहे. जगन्नाथपुरी भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहे. तर रामेश्वरम श्रद्धा आणि विनम्रतेचे प्रतीक आहे. या चार धामांचा संबंध आपल्या जीवनाशी आहे तो असा की हिंदू धर्मात 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. हे वेद हिंदू संस्कृतीचे आधार आहेत. भारतीय जीवनात वर्णव्यवस्थेमध्ये समाजाची विभागणी 4 वर्गात होते. ब्राह्मण,
वैश्य, क्षत्रिय, शूद्र या 4 वर्णांचे 4 जीवनचर्या विभाजन केले आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास आणि पुरुषार्थ देखील 4 आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष आणि 4 दिशा त्या म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. आपल्या संस्कृतीचा पाया या 4 आधारस्तंभांवर अवलंबून आहे. म्हणून या 4 दिशांना व्यापणाऱ्या तीर्थक्षेत्रांना विशेष महत्त्व आहे. बद्रीनाथ यजुर्वेदाचे तर रामेश्वरम ऋग्वेदाचे, द्वारका सोमवेदाचे आणि जगन्नाथपुरी अथर्ववेदाचे म्हणून ओळखले जाते. परंपरेनुसार आदिगुरु शंकराचार्यांनी भारताच्या 4ही दिशांना 4 पवित्र धामांना विशेष महत्त्व दिले. त्यामुळे संपूर्ण भारताची आध्यात्मिक एकता अधिक दृढ झाली. 4 धाम यात्रा केवळ तीर्थयात्रा नसून श्रद्धा, आत्मशुद्धी, भक्ती आणि राष्ट्रीय सांस्कृतिक एकात्मतेचा अनुभव देणारी एक महान आध्यात्मिक यात्रा मानली जाते. मृत्यूपूर्वी या 4 धामांचे दर्शन नक्की घ्यावे. तुम्ही 4 धामांचे दर्शन घेतले आहे का ते मला कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.